सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या काही दिवसांपासून राज्यभर बंजारा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर अकोल्यात आज सकल बंजारा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय। जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने बंजारा समाजातील नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते। बंजारा समाजाला आदिवासी म्हणून एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे अशी प्रमुख मागणी समाजाकडून करण्यात आली। मराठा आरक्षणासाठी गॅजेटमधील नोंदी आधारभूत ठरू शकतात, तर त्याच गॅजेटनुसार आदिवासी म्हणून नोंद असणाऱ्या बंजारा समाजाला आरक्षणापासून दूर का ठेवले जाते, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केलाय। या मोर्चा दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शेवटी समाजाच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। जिल्ह्यातील मुख्य मार्गावरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन शांततेत संपन्न झालाय। माझी महाराष्ट्र शासनाला एकच कळकळीची विनंती आहे की आमचा जो समाज आहे तो आदिवासी समाज आहे आणि आम्हाला एसटी आरक्षणमध्ये आम्हाला आमची जागा मिळवून देणे ही मुख्यमंत्र्यांकडे माझी मागणी आहे आणि आम्ही आमचा हक्क मिळवूनच राहू। आम्हाला आज महाराष्ट्रात नाही तर आम्हाला दिल्लीपर्यंत जर जायचं काम पडलं तर आम्ही जाऊ आणि आमच्या हक्कासाठी लढू। आज आमचा समाज हा न्याय नसाब करणारा समाज आहे। आम्ही हा न्याय नसाब आम्ही आमचा करू, पण आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेबांना एकच म्हणणं आहे की तुम्ही आमच्या समाजासाठी काही ना काहीतरी करा आणि आमचा हक्क मिळवून द्या। जय सेवालाल। आजचा जो मोर्चा झालेला आहे, भव्य मोर्चा जो झालेला आहे बंजारा समाजाचा, हे आम्हाला आरक्षण मिळण्यासाठी ह्या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवशी हा मोर्चा होत आहे शांततेत। आमचा जो समाज आहे दराखोऱ्यात राहणारा समाज आहे। निजाम काळामध्ये आमच्या समाजाची एसटी मध्ये ऑलरेडी नोंद झालेली आहे, आमच्याजवळ पुरावे पण आहेत। म्हणून आम्ही शासनाला आवर्जून शांततेत हा मोर्चा काढलेला आहे। प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी एक दिवस प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। शासनाला सांगायचं आहे की बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षणामध्ये टाकलंच पाहिजे, समाविष्ट केलंच पाहिजे। आम्हाला जर या आरक्षणामध्ये समाविष्ट नाही केला तर हे 14 करोड बंजारा समाज शांत बसणार नाही। आम्ही इथून पुढचा जो टर्न आहे आमचा नागपूरला हा मोर्चा करणार आहे। याच्यामध्ये बंजारा समाजाला काही जरी हानी झाली तर शासनाच्या विनंती करते मी की याला शासन जबाबदार राहील। आजचा जो हा मोर्चा आहे बंजारा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आहे। हैदराबाद गॅजेटियर नुसार जर मराठा आरक्षण मिळू शकते तर आमचा समाज तर खूप कष्टाळू आणि गरीब आहे। तर बंजारा समाजाला या सरकारला विनंती आहे, समस्त बंजारा समाजाकडून, की आम्हाला सुद्धा हैदराबाद गॅजेटियर नुसार आरक्षण मिळालं पाहिजे। जर नाही मिळालं तर आमचा समाज पाहतो पुऱ्या महाराष्ट्रात पेटून उठला आहे। जर असं झालं नाही तर आम्ही मुंबई आणि दिल्ली दोन्ही पण आम्ही जाम करू। ही सरकारला आमची हे आहे। दादा, आज मोर्चा घेऊन आले तुम्ही आरक्षणासाठी, काय मागणी आहे? मागणीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जी कृती समिती स्थापित झालेली आहे त्यानुसार रितसर प्रत्येक जिल्हा तालुक्यामध्ये कृती समिती दाखल होऊन कायदेशीर रीतीने आम्ही आमच्या एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाला मिळावे आणि कोणत्याच दुसऱ्या एसटी आरक्षण प्रवर्गात येणाऱ्या लोकांना याच्यामध्ये त्यांच्यावर अन्याय होऊ नये व दुसऱ्या भागातून आम्हाला आरक्षण भेटावे अशी आम्ही शासनादरबारी आमची मागणी आज तिथं ठेवलेली आहे। जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्करसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला।